एस टी कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय, त्यासाठी आपलं आंदोलन चालू आहे. तर या ठिकाणी हम सब जोरात आवाज मीडियावाल्यांना दिल्लीपर्यंत पोहोचायचा. हम सब कामगार एकजूट जिंदाबाद, कामगार एकजूट जिंदाबाद. बीएसएनएल कामगारांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. बीएसएनएल कामगारांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. एकजुटीचा अधिकारी कर्मचारी एकजुटीचा कामगार एकजूट जिंदाबाद, कामगार एकजूट जिंदाबाद. धन्यवाद. या कामगारांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. धन्यवाद. यानंतर आपण एकमेकांच्या हातात घालून मानवी साखळी करायची. अरे झाले का फोटो काढून अमित अग्रवाल होश में हो, होश में आओ, होश में आओ. डीए तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, डीए तुमको देना होगा, देना होगा, देना होगा. इंडिया को लड़के लेंगे, कौन लड़ेगा? हम लड़ेंगे, कौन लड़ेगा? याला सरकारनं कौन लड़ेगा? हम लड़ेंगे, कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कामगार कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद, कामगार कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकता जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. या ठिकाणी संचार भवनसमोर जे काही वर्किंग एम्प्लॉईज आणि या डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हे जे धरणं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, याची पार्श्वभूमी आताच आमच्या या कॉम्रेडने या ठिकाणी आपल्याकडे निषेध केलेली आहे. खरं म्हणजे डिपार्टमेंटमध्ये नोकरीमध्ये असताना आम्ही ज्यावेळेस BSNL झालं त्यावेळेस आम्ही ऑप्शन देऊन या BSNLमध्ये आलो. पण ऑप्शन देताना जे काही कंडिशन्स किंवा जे काही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती त्या मागणीनुसार आज जे काही आमचे हक्क आहेत ते हक्क आज गव्हर्नमेंट नाकारते आणि ते नाकारल्यामुळं आजचा हा प्रसंग आमच्यावर आलेला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी जेवढे कसे या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत ते सर्वच्या सर्व आज या रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण काय आहे की साधारणतः जे काही घटनात्मक तरतुदीनुसार किंवा डिपार्टमेंटच्या नियमानुसार जे काही त्याच्याकरता आम्हाला कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्याची गरज नाही, परंतु आज गव्हर्नमेंट असं धोरण त्या ठिकाणी स्वीकारते की पेन्शन असो किंवा त्याच्यावर मिळणारा DA असो याच्या संदर्भात गव्हर्नमेंट वेगळा विचार करते का काय अशा प्रकारची शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्या अनुषंगानं आज फार मोठ्या प्रमाणात ऑल ओव्हर इंडियामध्ये हे जवळपास 4.5 लाख कर्मचारी वर्किंग आणि रिटायर्ड या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अतिशय स्पष्ट आहे की हा अन्याय जो आहे हा अशा प्रकारचा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याच भूमिकेतून आजचं हे धरणं आंदोलन. सर, केंद्र स्तरावर तुमच्या मागणीसाठी काय पाठपुरावा केला आहे? नाही, आतापर्यंत आम्ही मागच्या महिन्यात डेमॉन्स्ट्रेशन केले, त्यानंतर काळ्या फिती लावल्या, त्यानंतर CC निवेदन दिलं आणि त्याच्याशिवाय एक इंटरनेट ट्विटर कॅम्पेन केलं. आणि आता आजचं जे हा चौथा त्याचा पुढचा भाग आहे आणि त्या अनुषंगानं आजचं हे आंदोलन धरणे आंदोलन साखळी. सर, आज आंदोलन केलं BSNL कार्यालयावर, कशा संदर्भात आंदोलन केलं आणि काय मागण्या होत्या? आज जे आंदोलन झालं हे आंदोलन BSNLचे 4 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आणि 50,000 कामावर असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर एक घोर अशा प्रकारचा अन्याय सरकारच्या एका ऑर्डरच्या द्वारे झालेला आहे. आणि ती ऑर्डर अशी आहे की महागाई भत्ता जो कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांक वाढल्यानंतर जो आपोआप वाढतो त्या प्रकारचा कायदा आहे, त्या प्रकारची तरतूद आहे आणि गेली 70-75 वर्षे हे अव्याहतपणे चालू आहे. पण यावेळी जानेवारी 2026 पासूनचा जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही आणि त्याची महागाई भत्त्याची त्याचा संबंध
हा त्या डिपार्टमेंटच्या आर्थिक परिस्थितीशी जोडला जातो हे अत्यंत दुर्दैवी आणि घातक अशा प्रकारचं पाऊल हे DPAने उचललेलं आहे. आणि आम्ही जे आंदोलन करतो हे आज नाही, गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत आणि आमच्या आंदोलनाला यश पण आलेलं आहे. म्हणजे DPAने जी ऑर्डर काढली की आर्थिक परिस्थिती असेल तरच DA द्या, ही ऑर्डर DPAने माघारी घेतली. त्यामुळे इथून पुढे हा प्रश्न उद्भवणार नाही. पण जानेवारी ते मार्च या काळातला जो आमचा DA आहे तो प्रलंबित आहे आणि तो अजूनही DOTचे सेक्रेटरीने आम्हाला देण्याची ऑर्डर काढलेली नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही ऑल इंडियामध्ये हे सगळे कर्मचारी आम्ही रस्त्यावर होतो आणि जे घटनात्मक अधिकार आहेत त्याच्यावरती गदा आणणं हे मला वाटतं की सरकारचं अत्यंत चुकीचं धोरण आहे. त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आंदोलनामध्ये किती संघटनांनी सहभाग नोंदवला होता? आंदोलनामध्ये किती 9 संघटना आहेत ना रिटायर्डच्या, 12 रिटायर्ड असोसिएशन आणि 4 वर्किंग संघटना, अशा 12 आणि 4 16 संघटना होत्या आणि 4,50,000 4.5 लाख कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्न होते. आजही इथे आपण बघितलं की संचार सदनमध्ये संभाजीनगरला जवळपास 200 लोक आलेले होते आणि एवढ्या 43 डिग्री टेम्परेचरमध्ये रिटायर झालेले लोक 60, 65, 70 वर्षाचं वय ज्यांचं आहे असे लोक पण आंदोलनामध्ये आणले. म्हणजे अशा लोकांना रस्त्यावर येऊन आपल्या कायदेशीर हक्कासाठी भांडावं लागणं ही खरं म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे. सरकारने ताबडतोब ऑर्डर काढली पाहिजे DOTने अशी आमची. याच्या संदर्भात आंदोलनात समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही आंदोलन करून, पुढची भूमिका काय असणार आहे आपली? पुढे आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आम्ही लोकप्रतिनिधींना जाऊन भेटू, आम्ही रॅलीज काढू, आम्ही दिल्लीला सुद्धा जंतर मंतरवर सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी आमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. पण तशी वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. चालेल. आपलं नाव सर? रंजन दाणी, मी वर्किंग एम्प्लॉईज कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्राचा सेक्रेटरी. मी SNPWA संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी आणि आज या आंदोलनाच्या भूमिकेतून मी फक्त एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगतो की कॉम्रेड दानींनी सविस्तर सांगितलं आहे. आज आम्ही आमच्या लाईफमध्ये पहिल्यांदा 3 महिन्याचं एरियस DA एरियस मिळावं यासाठी आंदोलन करावं लागतं. ही अतिशय दुर्दैवी आणि खेदाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे हे BSNLची जी निर्मिती ही जर याचा जर अभ्यास केला तर अटल बिहारी वाजपेयी यांचं गव्हर्नमेंट होतं आणि त्यावेळेस रामविलास पासवान हे संचारमंत्री होते. त्यावेळेस वाजपेयी सरकार BJP सरकार यांनीच हे BSNLचं अपत्य जन्मास घातलं आणि आजही दुर्दैवानं किंवा सुदैवानं BJPचंच गव्हर्नमेंट आहे आणि तरीसुद्धा या BSNLच्या रिटायर्ड आणि वर्किंग कर्मचाऱ्यांचे हाल हे सरकार करत आहे. सरकारने वयस्क लोकांच्या जीवनाचा तरी विचार करावा आणि किमान हे अशा प्रकारचे आंदोलन नाविलाजास्तव जे करावं लागतं आहे ते करण्यापासून थांबावं आणि लवकरात लवकर DARSची जी आमची मागणी आहे ती एरियस लवकरात लवकर पेन्शनरच्या पेन्शनमध्ये टाकावं, जमा करावं आणि वर्किंग लोकांनाही देऊन टाकावं. ही एका प्रमुख या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे आणि जर हे सरकारनं ऐकलं नाही याहीपेक्षा तीव्र आंदोलन पुढे उभारण्याचा या सर्व 16 संघटनांचा निर्धार आहे. वर्किंग एम्प्लॉयचं एवढं मानसिक खच्चीकरण चालू आहे. एकतर आम्ही पहिलंच 3rd PRसाठी झगडत होतो, तो मुद्दा तर बाजूलाच राहिला. आज आम्हाला DAसाठी भांडावं लागतं जो आमचा हक्क आहे. 3rd PRशी आम्हाला 2017पासून भेटलेली नाही आहे, ती तर भेटायलाच पाहिजे. स्टेटला भेटली, आता 8वं वेतन आयोग येते, आम्हाला 3रंच नाही आहे तर 7व्याचा तर विषयच नाही. तर मला सरकारचं जे हे धोरण आहे, जे वर्किंग एम्प्लॉईजचं मानसिक खच्चीकरण प्रत्येक गोष्टीसाठी जे करत आहे सरकार, मी याचा सर्वप्रथम निषेध करते. आणि यापुढे वर्किंग एम्प्लॉईज एवढ्या महागाई वाढतात, त्यांनी म्हणजे कुठून काय म्हणजे सगळं जे काही आहे कोणाकडे हक्क मागायचे, गव्हर्नमेंटकडेच हक्क मागणार ना. तर या गोष्टीचा सर्व सरकारने विचार करावा, BSNL एम्प्लॉईजचा विचार करावा आणि आमच्या पूर्ण मागण्या आम्हाला भेटाव्यात एवढीच माझी अपेक्षा.